आकाशात विजा चमकू दे, निसर्गानं उग्र रूप धारण करू दे. अशाही संकटांना लिलेया भेदून खरं तर क्रिकेटचे हे खेळाडू खरं तर आज आपला खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण एन्जॉय करतोय रिमझिम पाऊस आणि त्या पावसासोबत रबर बॉलचा हा खेळ. रिमझिम पावसाने रंग क्रिकेटचे उधळले, चिंब होऊन भिजताना खेळाडू चिन्मय आनंदी झाले. हा डेड बॉल आहे, डेड बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 26. निखिल आलेत ज्यानं स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झलकावलं. 54 धावा 18 चेंडूमध्ये 300चा स्ट्राईक रेट आम्ही त्यांचा पाहिला. 8 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. निखिल मोरे मागच्या वर्षी याच स्पर्धेमध्ये अशा स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये तब्बल 5 मॅचेसमध्ये 5 वेळा मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्याला मिळालं होतं. आणि निखिल खरं तर जितका आक्रमक खेळाडू तितका शांत आणि संयमी सुद्धा तो आहे आणि एकाग्रता कधीच त्याने भंग होऊ दिली नाही. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा तो झाला होता. म्हणजे एक गुणवंत प्रतिभावंत खेळाडू, एक असा खेळाडू ज्याचा मगाशी आम्ही उल्लेख केला. खरं तर मॅचमध्ये कधी कोणत्याही क्षणाला खरं तर मॅचला टर्न, मॅचला खलाट नाही देणारा खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून आलाय. मॅचमध्ये आता राम राहिला नाहीये. पूर्णपणे धावांचं खरं तर मी म्हणेन इथे दडपण आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर पाऊस जसा पडतो, आता पावसाला तुमच्यापेक्षा चांगलं कोणी अनुभवलं असेल पोलादपूर तालुक्यानं, कारण निसर्गाच्या कुशीत वसलेला रायगड जिल्हा. यावेळेला बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे, जज करतील, त्याच्या हातातून बॉल निसटून जाईल सीमा रेषा पार. शेवटच्या षटकामध्ये एंटरटेनिंग षटकार. पाऊस पडला म्हणजे खरं तर संपूर्ण हिरवगार खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. जिथे जिथे पाहावं तिथे हिरवं आच्छादन पाहायला मिळतं. मॅचमध्ये काय घडतंय, 2 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. पाऊस आला म्हणजे झाडे डोलायला लागतात, पाऊस आला म्हणजे वारा बिलगायला लागतो. अशा पावसामध्ये खेळ आपण एन्जॉय करतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये 1 चेंडू आणि 32 धावांची गरज. एक चेंडू आणि 32 धावा. आज कृष्ण जन्म आणि आज नेहमीच सालाबाद प्रमाणे भौगोलिक दृष्ट्या नेहमीच आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. हो, इथे सुद्धा हा बॉल हवेमध्ये, शेवटचा बॉल येईल डॉट आणि विजेता ठरला आहेत. ज्या टीमची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली, ज्या टीमची फलंदाजी करत असताना डॉमिनन्स आम्हाला पाहायला मिळाला, पहिल्यांदा टॉस जिंकले आणि टॉस जिंकून समरभूमी तुर्भे या टीमनं फिल्डिंग घेतल्यानंतर काटेतली या टीमच्या फलंदाजांना थांबवू शकले नाही. निखिल मोरे यांच्या बॅटमधनं आलेलं पहिलं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळालं आणि त्या अर्धशतकाच्या साहाय्यानं एकंदरीतच सामना एकतर्फी झुकला गेला आणि वन साइड मॅच आम्हाला पाहायला मिळाली. परंतु मॅचला एन्जॉय केलं रसिक प्रेक्षकांनी आणि अनिलजी मोरे खुश असणार आहेत. काटेतली श्रीराम वरदायिनी या टीमचे सिनियर खेळाडू आणि त्याचबरोबर या टीमसोबत नेहमीच ज्यांना आपण पाहत असतो, आम्ही कॉंग्रॅच्युलेट करू श्रीराम वर्धे काटेतली या टीमचं आणि हार्ड लक देऊ समरभूमी तुर्भे या टीमला. आम्ही तुर्भे टीमला विनंती करू की तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा समालोचन कक्षामध्ये, आम्ही तुमचा सन्मान करतोय. यानंतर आम्ही विशेष सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आम्ही वैभवजी सालवी दादांना विनंती करू की आपण विनोद शिंदे या आमच्या खरं तर मान्यवरांचा आपण सन्मान करावा. विनोद शिंदे यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही विनोदजी शिंदे यांना विनंती करू की आपण समोर यावं. त्यानंतर आम्ही आकाशजी कांबळे यांना विनंती करू की आतिशजी शिंदे यांचा आपण सन्मान करावा. त्यानंतर विनोदजी शिर्के यांना विनंती करतोय की आपण राकेश उतेकर यांचा आपल्याला विशेष सन्मान करायचा आहे. त्यानंतर लवेशजी शेलार यांचा सन्मान आम्ही साहिल जाधव यांना विनंती करणार आहोत. अगदी आपण मान्यवरांचा काही सन्मान आम्ही करतोय. आज अनेक मान्यवर विशेष उपस्थित असताना श्रावण महिना सुरू आहे आणि मंगेश पाटगावकरांचे काही ओले आम्हाला नेहमी आठवतात जेव्हा जेव्हा पाऊस होतो. श्रावणात घणलेला बरसला. आज पावसासोबत अनेक चर्चा आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण विनोदजी शिंदे यांचा विशेष सन्मान करतोय. सुंदर पाऊस आणि पावसासोबत क्रिकेटचा खेळ आणि व्यासपीठावर आपण मान्यवरांचा विशेष सन्मान करतोय. संपूर्ण क्रीडांगण ही धरती माता हिरवा शाल मात्र नेसून आलेली आहे. असंच काही सभास आम्हाला होतं. आम्ही करू मायक्रोफोनवर परिवर्तन. यानंतर
चला आपण आमच्या समोर आमच्या गुणलेखक आणि स्कोर टीमला, आमची लाईव्ह टेक्निकल टीमला थोडासा व्ह्यू ब्लॉक होतोय, त्यामुळे आम्ही विनंती करू की आपण मागच्या बाजूला आपण या बसून घ्या. ती खेळत होती, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये फुलराणी नव्हे तर आमचे खेळाडू खेळ करतायत. गोड अशा निळ्या वातावरणात अव्यास मने खरं तर डोलाने खेळ करत असताना आज बालकवींची ती कविता आम्हाला आठवते. यानंतर आम्ही विशेष सन्मान करू. आज लवीशजी शेलार यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. चला मॅन ऑफ द मॅचचं नामांकन नो डाऊट मिस्टर 50 रबर का गब्बर द वन अँड ओनली मिस्टर निखिल मोरे. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आमचे हर्षदजी मढवी जर का असतील इन अराउंड. चला पुढची मॅच आम्ही अनाऊन्स करतो. त्या अगोदर प्रसादजी मोरे यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण आणि आई गावदेवी वडघर. आकाशातून खरं तर आकाशातून धोधो बरसला पाऊस तरी खेळाडूंची हौस कमी होणार नाहीये. आता या खेळाला थांबवणं पावसाच्या सामर्थ्यात नाहीये. दोन्ही टीम तुमचा 12th मॅन का आलेला नाहीये? नाही, एक साधा नियम ठेवायचा. तो नियम असा आहे की ज्या टीमचा 12वा खेळाडू येणार नाही त्यांची त्याच्यामध्ये रामू, शामू, तुकाराम, सकाराम नावं टाकायची आणि मॅन ऑफ द मॅच जर का ते जिंकले तर द्यायची नाही. विषय संपला. साधं सोपं गणित आहे. अक्रॉस द लाईन एकदा मिळणार का? दुसरीचा प्रयत्न होईल का? त्या प्रयत्नांना कुतपत यश मिळेल. आता हा पाऊस आता बरसतोय. नभांगणी क्रीडांगणी जिथे पाहावं तिथे पावसाच्या धारा रिमझिम रिमझिम पाऊस धारा स्पर्शून जाई हा अळगद वारा. चला मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल मिस्टर निखिल मोरे. व्हाईट बॉल आहे, प्लस धावा मिळतील. जेच महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट आणि महाराजांचे खरं तर मी म्हणेन राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा आज आपण ॲज अ फोटो फ्रेम म्हणून आपण आज पुरस्कृत करतोय. नक्कीच यानंतर आम्ही मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट पुरस्कृत करणारे रोहनजी जाधव यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. एक क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू, अगदी आपण पाहिलं तर प्रतिभावंत नामवंत असे खेळाडू रोहन जाधव यांचाही सन्मान आम्ही करतो. या धावा किती? 4 चौकार. अशोकजी जाधव यांचे चिरंजीव ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला जर्सी पुरस्कृत केलेली आहे. चौकार आहे. विशेष सन्मान आम्ही करतो. आम्ही पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीच्या सदस्यांना विनंती करू की आपण आपला पवित्र शुभोसे आपण हा विशेष सन्मान करावा. पोलादपूर म्हटलं की मग मायेने जवळ घेणारा तालुका पोलादपूर म्हटलं की मग आपुलकीने जवळ घेणारे हे खरं तर सर्व शिल्लेदार. आज बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिमझिम पावसामध्ये चौकार आणि षटकारांचे विलोभनीय कारंजे सादर करणारे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकर्षक फटके सिजवत असताना खरं तर रोहनजी जाधव यांनाही आपण करतो सरप्राईज गिफ्ट देऊन पुरस्कृत करतोय, सन्मानित करतोय. रोहन जाधव साहेबांचा आपण विशेष सन्मान करू आणि पुन्हा एकदा आपण अनबॉक्सिंग करणार आहोत या गिफ्टचं. ओ यावेळेला बॉल हवेमध्ये कडक 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 दे धडक बे धडक षटकार. पुन्हा एकदा आपण रोहनजी जाधव साहेबांना आपण जी प्रतिमा आपण पुरस्कृत केलेली आहे त्या प्रतिमेमध्ये पाहूया काय आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेऱ्यामध्ये आपण काही क्षणचित्र कॅप्चर करतोय. एका बाजूला आयोजन कमिटीचे सर्व शिल्लेदार लवशेट भिल्लारे यांच्या सौजन्याने खरं तर पुरस्कृत केलेली जर्सी प्रदान करून आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची खरं तर प्रतिमा पुरस्कृत करून आपण हा विशेष सन्मान करतोय. पुन्हा एकदा रोहनजी जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची जर्सी, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट पुरस्कृत करणारे हे दानशूर दाते युवा आणि अप्रतिम क्रिकेटचे जबरदस्त खेळाडू रोहनजी जाधव. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल 29 धावा धावफलकावरती आहेत.
29 रन श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण आणि आई गावदेवी वडगर. तिथून मागे या ना तुम्ही, मागून मॅच दिसेल. इकडे या ना, इकडे या, इकडे ऑन साइडला हुक केलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. आणखीन एक धमाका. बॅट्समन खरतर अरविंदच्या बॅटमधून. सन्माननीय गणपतजी वाडकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय गणपतजी वाडकर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी. विनोदजी शिर्के यांना विनंती करेन की आपण गणपतजी वाडकर साहेबांचा सन्मान करावा. आणखीन एक 4 धावा. चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय. या गोलंदाजाचं मात्र निश्चितपणे मी कौतुक यासाठी करेन की हा गोलंदाज पहिल्यांदा बॉलिंग करत असताना सपाटून मार खातो, परंतु सेकंड इनिंगमध्ये त्याच्या बॅटिंगचे जलवे देखील आपण पाहतो. सन्मान्य गणपतजी वाडकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतो. विनोदजी शिर्के यांचे शुभ हस्ते. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट वैभवजी साळवी यांचे शुभ हस्ते हा सन्मान होतोय. अरे काय आवाजच येत नाही, त्यांची मुलं आवाज रिटर्न. आणखीन एक आक्रमण. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. हा खणखणी षटकार आहे. अरविंद सेट ऑन फायर. 46 झाल्यात. बॉल अजूनही 3 शिल्लक. इथे देखील पाहू शकता आडव्या बॅटने आणखीन एक चौकार आड होतोय. एकाएकी झुंज या ठिकाणी मात्र देण्याचा प्रयत्न करतोय अरविंद आपल्या टीमसाठी. आणि वैयक्तिक 38 वर जाऊन पोहोचलाय. सलगचे 2 षटकार. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक अरविंदच्या नावावरती जाईल का हे पाहायचंय. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली 50. उडवायचा होता बॉल, समोरून निघून गेलाय. गती कमी केली होती प्रेमने. या बॉल नंतर काही सन्मान आम्हाला पूर्ण करायचे ते आम्ही निश्चितपणे करू. इथे देखील पहा कव्हर ड्राईव्हचा सुंदर देखना फटका. 44 ला वैयक्तिक इनिंग थांबली. 56 झाल्या. 57 धावांचं टार्गेट इथे उभं झालंय मॅच नंबर 5 मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही इन्व्हाइट करतो. टीम वडघर आणि कुडपण टॉस साठी लगेच या प्लीज. टीम वडघर आणि कुडपण टॉस साठी या. वेर इज द कॅप्टन टीम वडघर? हात वर करा. कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय गणपतजी वाडकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कॅप्टन समोर या लगेच. चला आणि ओपनिंग पर पाठवा तेजस. लगेच आपण मैदानामध्ये जा आणि फिल्डिंग लगेच सजवून घ्या. पित्तलवाडी 2 यंग ब्रिगेड आणि जबरदस्त धाडसी फिटनेस ॲथलेट खेळाडू. चला कुडपण टीम टॉस जिंकलेत आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. चला आपण सन्मान घेतोय. विकासजी सालुंके उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. चला आम्ही आयोजन कमिटीला विनंती करू. आकाश, किशोर, साहिल, विनोदजी शिर्के यांना विनंती करू की आपण आपला शुभ हस्ते सन्मान करावा. त्यानंतर रामदासजी भिल्लारे यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. सर्वप्रथम विकासजी सालुंके यांचा आपण सन्मान करूया.
आम्ही विनोद दादांना विनंती करू की आपण आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. रामदासजी भिल्लारे यांचाही सन्मान आम्ही करतो. रामदास यांनाही मी विनंती करू की आपण समोर या. त्यानंतर मंथनजी उतेकर यांनाही आम्ही विनंती करू की आपण पुढे या. त्यानंतर विजयजी उतेकर युवा आहेत सर्वच आणि सर्व युवकांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. रितेशजी चव्हाण, रितेश जे नेहमीच स्पर्धांसोबत आम्हाला आमच्या समवेत असतात, रितेशचाही आम्ही सन्मान करणार आहोत. रितेश या आपण. आयोजकांच्या वतीनं 8 तास आलेल्या प्रत्येक अतिथीचा आम्ही सन्मान करतोय. रामदासजी भिल्लारे, मंथनजी उतेकर, विजयजी उतेकर, रितेश चव्हाण यांचा विशेष आम्ही सन्मान करतोय. आई जननी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेच्या निमित्तानं तमाम अतिथींचं शुभ आगमन आणि रिमझिम पावसामध्ये खेळ सुरू असताना व्यासपीठावर मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतो. चेंडू मैदानामध्ये जा अनिल सर, चेंडू मैदानामध्ये द्या. अनिल सर चेंडू मैदानामध्ये द्या. चला मॅचला सुरुवात होती या ठिकाणी. प्रेम पहिला बॉल अंगावरती आदळतोय. हो 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 मिसकम्युनिकेशन, तरी बाल बाल बसावला. तेजस आणि प्रेम ही जोडी फार महत्वाची आहे. चला बॅट्समन बॅटिंग करणारी टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या आमच्याकडे. इथे आणखीन एक, क्या बात आहे. जबरदस्त बॉलिंग, काउंटर अटॅक आताच्या घडीला करत असताना बॉलिंग मार्क वरती बॉलर आदेशला आपण पाहतोय. या श्रावण सरींमध्ये आगीचे निखारे पावसामध्ये देखील अतिशय दमदार पद्धतीने चालतायत. पूर्णपणे बॅकफुट वरती फेकले गेले.
2 बॉलवरती 2 विकेट इथे मिळालेत. संपूर्ण प्रेक्षकांची मन जिंकणारी बॉलिंग सध्या हाताळतो आदेश आपल्या टीमसाठी. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडीचा खेळाडू त्यांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळतो शिवशंभू आढावळे. इथे देखील पहा आतमध्ये येणारा बॉल चॅलेंज. तिसरी विकेट डाऊन. रन आउटचा शिकार ठरलाय. फलंदाज आल्या पावली माघारी जात आहेत आणि त्यामुळेच की काय येणारा संपूर्ण दबाव शिवशंभू आढावळे टीमवरचा स्पष्ट दिसून येतोय. एक चांगली टीम काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. आज मात्र त्यांचा दिवस आहे. धोधो बरसणारे या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रावणसरी 2 पार्ट मध्ये या पावसाला आपण पाहू शकतो. ज्याची त्याची बघण्याची थिंकिंग. भारताचं स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक शूर हुतात्म्यांनी जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं रक्त सांडलं आणि त्यामुळे समस्त भारतीयांमध्ये जे आनंदाश्रू वाहतात त्याचा हा पार्ट. इथे पायावरचा बॉल फ्लिक केलाय. ऑन साइडला सिंगल मिळाली. पुढचा प्रयत्न होतो. 2 धावेंचा पडलाय तेजस. रन आउट होऊ शकतो परंतु नाही. याच मैदानावरची गेल्या वर्षीची आठवण आम्ही तुम्हाला सांगतो. याच पिच वरती उस्मान पटेल विरुद्ध फरदीन काझी हा खऱ्या अर्थाने सामना होता आणि ज्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये उस्मान होता. बॉल पकडण्यासाठी पुढे आला परंतु बॉलरच्या हातातून सुटलेला बॉल अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फरदीन काझी पडला होता आणि त्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलेलं. या मैदानावरच्या अनेक इतिहास अनेक रेकॉर्ड्स आज कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त आहेत. यावर्षी 106 धावा या मैदानावरती चेस झाल्या परंतु गेल्या वर्षी तुमच्या माहितीसाठी 108 धावा या मैदानावरती चेस झाल्यात. नगरसेवक ट्रॉफी 2024 मध्ये. शेवटचा एक बॉल. टीमची टोटल 3 वर 3 या स्थितीमध्ये शिवशंभू आढावळे. ओ व्हॉट अ शॉट. क्लास. परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. सेफ आहे. सेफ आहे आणि एक जबरदस्त युवा टॅलेंटेड खेळाडू पोलादपूर तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना TDPL सारख्या या ठाणे जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या खेळाचं वर्चस्व त्याने दाखवले. खरं तर दिनेश ज्यावेळेस बॉलिंग करत होता त्यावेळेस देखील हीच सिच्युएशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा खर्च त्यानेही खर्च केल्या होत्या. 4 धावा इथेही आदेशने खर्च केलेल्या आहेत. 2 विकेट्स त्याही ओव्हरमध्ये होते. यस बॉल द्या मैदानात आणि 2 विकेट्स याही ओव्हरमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आणि तिसरा जो विकेट आहे तो रनआउटचा आहे त्यामुळे तो ऑफिशियली बॉलर अकाउंटमध्ये जमा होणार नाही. सो 2 विकेट 4 धावा दिनेशच्या बॉलिंगची बरोबरी आदेशने केली आहे. ही सुरुवात आहे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचे खेळाडू एकवटलेत. यावेळेस मात्र समोर खेळले लॉंग ऑफ मध्ये सिंगल आली. दुसरीसाठी पलटलेत मागे. तेजसची विकेट धोक्यात आहे. मिळू शकते. मिळाली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण टीम होती पितळवाडी ती विकेट मिळाली तेजसची आणि आता जवळ जवळ मी तर म्हणेन या मॅच वरती आपली पकड घट्ट करत असताना टीम काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी निराश हताश शिवशंभू आढावळे टीम काही भरपूर काही करू शकले असते परंतु करू शकले नाही.
पहिल्या 2 षटकांचा खेळ. पाच धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये दिनेशला आपण या ठिकाणी पाहतोय. ओ स्पायसी बाउन्सर, त्यावरती मात्र वाईड बॉल मिळतोय. आमचे दत्ता मेहर सर आम्हाला कळवतात हा वाईड आहे. अतिरिक्त धावेसोबत चालावा लागणार आहे. पावसाळी क्रिकेटचा आपण सर्वजण आनंद घेत आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका. खरं तर याच मैदानावरून, याच व्यासपीठावरून या असोसिएशनची पहिली स्पर्धा पूर्ण झाली. आजही आपण या मैदानासोबत आपली बांधिलकी जपून आहोत, हे मात्र विशेष. सर्व टीमला एकत्र बांधून ठेवणारे आमचे चंद्रकांत भाऊ मोरे, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ज्यांनी मात्र गेली 3 वर्ष या संपूर्ण टीमला, असोसिएशनला एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सातत्याने या असोसिएशनला ॲज अ खजिनदार, ट्रेजरर म्हणून पाठिंबा देणारे आमचे अमित भाई. चांगला फटका आहे, परंतु तिथे धडपड आहे आणि ही धडपड पावसाळ्यात पाहायला मिळणारच आहे. हे होतं ह्यासाठी की पायामध्ये तुमच्या शूज नाही आहेत, सॉक्स घालून तुम्ही पळताय तर पाय स्लिप होण्याचे चान्सेस असणारच आहेत. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. दिनेश याच बॉलरने तो कारनामा केला होता मागच्या मॅचमध्ये. क्लीन बोल्ड, आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना लागलाय टीम शिवशंभू अडावळेला. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. दुसऱ्या फेरीतील सामना ते खेळतात. भरपूर मार्जिन आहे. 7 बॉलमध्ये 50 रन करायचे आहेत. अशक्य प्रयास स्कोर सध्या तरी उभा होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल बाकी आहे सर. देव बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मंथन मंथन नवीन लास्ट बॉल दिनेशाच्या बॉलिंग मधला ओव्हरचा. इथे देखील फुलटॉस बॉल, परंतु इथे मिस करून चाललाय. ओव्हरची समाप्ती. शेवटचे 6 बॉल 50 करायचे आहेत. सामना एकतर्फी झालाय. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी टीम 6 बॉल 49 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. इथे देखील बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला होता. फिल्डर बॉलवरती पोहोचण्यापूर्वीच इथून सिंगल मिळाली.
भरपूर मोठं मार्जिन. क्वार्टर फायनलची मॅच इथे जिंकणारा संघ जाईल थेट सेमीफायनलच्या लढतीमध्ये खेळण्यासाठी, ज्यामध्ये ऑलरेडी अनिकेत भाऊ 11 उंबरकोण पाटेकोण वाट पाहते ती श्री काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडीची. कारण इथून पुढचा प्रवास शिवशंभू आढावळे टीमचा अशक्य आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं नितेश की क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कठीण असते, परंतु आताची परिस्थिती पाहता हे सगळं अशक्य आहे. आणि अशा वेळी फक्त एकच स्वामींचा धावा करावा लागेल. अशक्य ही शक्य करतील स्वामी, परंतु सध्या तेही होणं मुश्किल आहे. मॅच बदलली आहे. 9 वरती 6 विकेट. शिवशंभू आढावळे टीम भरपूर मोठं मार्जिन त्यांनी मात्र ठेवलंय. विजय पराभवामध्ये सिंगल आली. डबल डिजिटमध्ये हा स्कोर कार्ड चाललाय. 10 धावा. इथे पाहू शकता आपण बॉल हवेमध्ये बराच वेळ राहिला, परंतु लवकर